कफ काल आपण कफ प्रवृत्ती पाहिली, आज आपण पित्त पाहणार आहोत. पित्ताचं काय काय ह्याच्यामध्ये. आता कफ हा राहतो कुठं, कफ कुठं राहतो, तर हा जो पोर्शन आहे आपला इथून एवढा कफाचं प्रमाण एवढं असतं आणि याच्या खाली पित्त, एवढं पित्त आहे आणि याच्या खाली वात, असे तीन आहेत. तर राहण्याचं ठिकाण समजलं कफाचं. कफ हा संपूर्ण शरीरभर आहे, म्हणजे जिथं दाबल तिथं ओलावा आहे. आता उदाहरण घेऊया आपण की वाई शहर आहे, वाई तालुका शहर आहे. आता वाईतल्या प्रत्येक गावात थंडी पडली, सगळीकडे थंडी सारखीच असते, पण नदीच्या काठी गेलं तुम्हाला जास्त थंडी वाटेल ना. मग तसं कफात संपूर्ण शरीरभर कफ आहे, पण त्याचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे, इथून ते इथपर्यंत आहे. आता पित्त, पित्त कुठं राहतं, पित्त रक्तात राहतं. कुठं राहतं, रक्तामध्ये. पण जाणवतं कुठं, त्याचं प्रमुख राहण्याचं ठिकाण कुठं आहे, इथून खाली. आपल्याला छातीत जळजळ होतं का नाही, पोट गच्च झालं, पित्त झालं आणि उलट येतं असं. तर पित्ताचं राहण्याचं ठिकाण लक्षात आलं तुमच्या. पित्त हे रक्तात राहतं, पण प्रमुख स्थान त्याचं इथं आहे. संपूर्ण शरीरभर रक्तात राहण्याचं ठिकाण आहे त्याचं. आता पित्त कसं आहे, उष्ण आहे, तेज आहे पित्तामध्ये. त्यानंतर लघु, हलके, हलके आहे. त्यानंतर भेदन करणारे आहे, भेदन करणारे आहे, आरपार. त्यानंतर त्याच्यामुळे सूक्ष्मता प्राप्त होते, सूक्ष्मता प्राप्त होते. रक्तात मिसळून राहते, ते रक्तात मिसळून राहते. संपूर्ण आहारामध्ये व्याप्त होते, व्याप्त होते. आणि शरीराची उष्णता टिकवते, उष्णता टिकवते, शरीराची उष्णता टिकवते. आता पित्त कसं आहे, उष्ण, तेज, उष्ण, गरम. आपण काय म्हणतो, काय त्यांचे डोळे तेजस्वी आहेत, डोळे गरम असतात का नाही, तेजस्वी डोळे, आपण त्याच्यासाठी म्हणतो की त्याचं पित्ताचं प्रमाण हे डोळ्यामध्ये असतं, तेज. लघु, लघु म्हणजे सूक्ष्म, सूक्ष्म आणि हलकं आहे. आता हलकं म्हणल्यावर इथं लक्षात घ्या, हलकं काय आहे की आता कफ जो व्यक्ती आहे कफाचा, ते स्थूल आहे, त्याचं वजन कसं असेल, जास्त असेल. आणि वात हा हलका आहे. थोडक्यात सांगू, वाताच आपल्याला उद्या घ्यायचं. वात हा हलका आहे, पण पित्तामुळे प्रकृती ठरत नाही. एखाद्या स्थूल व्यक्तीला पण पित्त होईल आणि म्हणजे हलक्या व्यक्तीला पण होईल, त्याचा प्रकृतीशी काही संबंध नाहीये. म्हणजे पित्त कसं आहे, दोन्हीकडे राहू शकतं ते. म्हणजे पित्तामुळे प्रकृतीची स्थूलता किंवा बारीकपणा ठरत नाही, हे डोक्यात ठेवा. लघु, हलके आहे ते, भेदन करणारे, आरपार. जेव्हा तुम्ही अन्न खाल्लं की त्याचं विघटन व्हायला पाहिजे ना, भर 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 सगळ्याला ते आरपार, म्हणजे जे सूक्ष्म कण बारीक 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 त्याचं सुरुवातच करतं ते, म्हणजे विघटन करून अन्न पचवायला सुरुवात करतो. त्यानंतर त्यामुळे सूक्ष्मता, म्हणजे बारीक बारीक सूक्ष्म अणु परमाणूपेक्षा बारीक कण होतात त्याच्यामुळे, पित्तामुळे. राहतं कुठं, रक्तात मिसळून राहतं. समजा पित्ताचं प्रमाण वाढलं आपलं खूप प्रमाणापेक्षा, तर काय होतं, डोळे पिवळे, कावळी होती का नाही, आपण म्हणतो कावळी झाली, सगळं अंग पिवळं होतं, डोळे पिवळे होतात, सगळं पिवळं पिवळं होतं. म्हणजे पित्त जर रक्तात वाढलं तर काय होते, कावळी होते आपल्याला. त्यानंतर संपूर्ण आहार व्याप्त गेले की आहाराला व्यापून ते राहतं, संपूर्ण आहारात मिसळतं ते आणि शरीराची उष्णता टिकवते. म्हणजे शरीर गरम कशाने राहतं, पित्तामुळे गरम राहतं. तर हे पित्ताच्या ह्या प्रमाणे आपली प्रकृती ठरत जाते पित्ताची. आता इथपर्यंत लक्षात आलं. आता हे जे लोक आहेत त्याच्याप्रमाणेच लघु, हलके, म्हणजे हे लोक कसे असतात, नाजूक प्रकृतीचे असतात. प्रकृती कशी असते यांची, सर्वसाधारण नाजूक असते. त्यानंतर पित्त,
पित्त कसं आहे, उष्ण तेज आहे, लगेच संतापणारे असतात. जरा काही त्यांना मनाविरुद्ध आले की तापट स्वभाव असतो, कडक असतो स्वभाव त्यांचा. त्यानंतर एखादा निर्णय घ्यायचा, समजला, रोखठोक चुकलं तरी चालेल पण जागेवर निर्णय घेऊन मोकळे होतात, असे पित्ताचे लोक असतात. त्याच्या ह्याच्यानुसारच आहे ते. लघु हलके भेदन करणारे, काय असेल ते असू दे, चुकलं तर चालेल पण हाय ते बरोबरच आहे माझं, त्याला कन्फ्युज नाही. त्यानंतर यांना भूक सहन होत नाही. समजा बाहेरून आले आणि तुम्ही स्वयंपाक केला नसलं तर तुमचं काही खरं नाही, त्यांना ताबडतोब जेवायला लागतं, जाग्यावरच जेवायला लागतं, ताबडतोब वाढायचं, मला भूक सहन होत नाही, ताट हवंच पडत त्या टायमिंगला. हे लोक स्वच्छता प्रिय असतात खूप. स्वच्छता प्रिय म्हणजे कसं आहे, आता अग्नी काय जाऊन स्वच्छ करतो का नाही, आपण स्वच्छ करतो का नाही सगळं, तर यांना अजिबात कचरा घाण वस्तू जिथल्या तिथंच पाहिजे असते. जरा जर इकडं हल्ली की हे सांगतात तर लोक डोकं फिरतं यांचं, ही वस्तू काल हिथं का ठेवली, इतके तापट असतात हे लोक. त्यानंतर पिंगट डोळे पातळसे असतात त्यांचं. त्वचा कशी असेल, गहूवर्णी असते, म्हणजे अशी काळी नसते आणि पांढरी पण नसते, अशी गहूवर्णी त्वचा असते त्यांची. उंची बेताची असते, जास्त उंची बी नसते, मध्यम असते उंची. सहनशक्ती कमी असते यांच्याकडं. झोप कमी आणि सावध असते, पण चांगली झोप असते. आता झोपेचं उदाहरण घेतलं, कफाचं झोपांचं काल उदाहरण सांगितलं. कफ जाग्यावर झोपणार, कोणाची वाट बघणार नाही. पित्ताची झोप असते छान, जे सावध असते, झोपतात गाठ पण सावध असते, सावध निद्रा असते. त्यानंतर सातत्य रूपांतर, म्हणजे इथे कसं भेदन करतं ना, म्हणजे एक पदार्थ आले की त्याचं भेदन करून दुसरा रूप झाला. म्हणजे ह्यांचा वावर कसा असतं, सातत्याने रूपांतर. एक दांडा काढला की लगेच दुसरा, तो मोडला की तिसरा, म्हणजे असं रूपांतर, जाग्यावर स्थिर राहत नाहीत. ताबडतोब ह्यातनं यश आले की दुसरा झाले की तिसरा, म्हणजे असं विघटन, जसं भेदन नाही का, बारीक बारीक तुकडे तुकडे करायचे, असं त्यांचं ह्याप्रमाणे त्यांचा स्वभाव असतो. स्वच्छता प्रिय असतात. त्यानंतर सत्य, त्यांना सत्य आवडतं, खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. निर्णय ठाम असतो, एकदा त्यांनी ठरवलं की मग कुठली ताकद त्यांना जगातली वेगळं बदलू शकत नाही. एकदा ठरले की ठरला, त्यात बदल नाही. व्यवस्थितपणा असतात, टापटीपणा असतो यांच्यामध्ये, कुशाग्र बुद्धी असते, पराक्रमी, साहित्यिकप्रेमी, सौंदर्य स्तुती, मानसशास्त्रीवादी असतात. म्हणजे अशा पद्धतीने पित्त प्रकृतीचे लोक असतात. लक्षात आलं, ह्याच्यावरच त्यांची प्रकृती अवलंबून असते. त्यानंतर आता ह्यांना त्रास कुठला होतो, यांना वारंवार पित्ताचा त्रास होतो, त्यात प्रकृती पित्तकारक आहे. उलटी, पोटदुखी, करपट ढेकर येतात, तोंड कडू होतं, तोंड दुर्गंधित होतं, आंबटपणा, जळजळ, कडू उलटी, पोटात गडगड, अपचन, ऍसिडीचा त्रास होतो. त्या लोकांना ऍसिडीचा त्रास होतो, कारण प्रकृती कशी पित्त. आता पित्त प्रकृती कशी सांगितली तुम्हाला मी, समजा इथं 60 धरलं आपण, याला 30 धरलं आणि याला 90 धरलं, म्हणजे कफ 60 आहे, आपलं पित्त 60 आहे, कफ 30 आहे आणि वात 10 आहे. म्हणजे कधी झाले, कफ पित्त प्रधान प्रवृत्ती, म्हणजे ह्याचं प्राबल्य जास्त आहे, म्हणजे त्याला पित्त कफ प्रधान प्रवृत्ती, कारण याच्यानंतर हा आकडा येतो, असे सम पकडली जाते. काहींचं कसं असतं, समजा इथं 70 झालं, इथं 15 आणि इथं 15, तर ही पूर्ण पित्त प्रधान प्रकृती, म्हणजे असं प्रमाणे ते वाटलं जातं. त्यानंतर यांनी तिखट, साहजिकच आहे, उष्ण म्हणले यांनी तिखट पदार्थ खावेत का, तिखट, गरम. त्यानंतर दाहदायक काम करणे, उष्णतेजवळ काम करणे. त्यानंतर अग्नीजवळ न जाणे, उष्णतेपासून दूर राहणे. मसाल्याचे पदार्थ जळजळीत असतात, याचा वापर त्यांनी कमी करावा. पित्तवर्धक खाणे टाळावे. पित्तवर्धक खाणं म्हणजे कसं, जे डाळीचे पदार्थ तुम्ही खाल्ले की वाढतं लगेच पित्त. आता डाळीचे पदार्थ खाल्ल्यानंतर पित्त जनरली का वाढतं, तर पित्ताला अधिक काम करायला लागतं, कारण डाळीचे पदार्थ कसे असतात, घट्ट असतात, म्हणजे स्निग्ध असतात, आणि ते विघटन करायला पित्ताला त्रास होतो, मग ते आणखीन पित्त वाढलं जातं. आणि पचवायला आपण अनुभव घेतला असेल की डाळीचे पदार्थ झाले की आपल्याला पित्त होतो, पण ते पचवायला काय असतात, जड असतात ते पचवायला, त्यामुळे पित्ताला ज्यादा काम करायला लागतं आणि पित्त वाढत जातं. विरुद्ध गुणधर्म पदार्थ टाळावेत. विरुद्ध गुणधर्म म्हणजे कुठले, दूध,
प्लस त्याला असणारे सर्व पदार्थ, दुधाबरोबर कुठलाही पदार्थ खायचा नाही, तो विरुद्ध गुणधर्म असतो. त्याच पद्धतीने अनेक पदार्थ एकत्र सरमिसळ करून खाणे हे सुद्धा पित्तवर्धक आहे. भेळ खाल्ल्या पित्त वाढतं की नाही आपलं, वेगवेगळे त्यात हे असतात. त्यानंतर क्रोध, शोक, उपवास याच्यापासून लाभ राहावा. आधीच पित्त आणि त्यात उपवास केलाय म्हणजे काय झालं, पित्त आलंय पण खायला काहीच मिळालं नाही. पित्त जठरात आलंय त्यांच्या पण खायला काहीच मिळालं नाही. उपवास टाळला पाहिजे ह्या लोकांनी. उन्हात गॉगल, छत्रीचा वापर करावा. वेळच्या वेळीच भूक लागताच ह्यांना भूक लागली की लगेचच जेवावे. भूक लागता क्षणी जेवावे, थांबण्याची गरज नाही. कफकारक वृत्ती थांबा म्हणजे थांबा, अजून झालं नाही स्वयंपाक, थांबा मी थांबतो जरा, मला काय गडबड नाही, सावकाश होऊ दे तुझं. पण पित्तवाले तरीत पाहिजेत. लक्षात आलं. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याला ही कफ पित्त वात हे कुठून मिळतं? तुम्ही मला माझ्या शरीरात कुठून आलं, माझी प्रकृती कफाची का माझी पित्ताची का? तर मूळ गर्भ जसा पोचला जाईल, त्यांच्या आई वडिलांची किती खाण्याची आबाळ झालेली आहे, खाण्याची आबाळ झाली असेल तर वातकारक होईल, जास्त पोचला असेल तर कफकारक होईल. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रकृती मिळत जाते. आणि सुरुवातीला जलमला मूल कसं असतं, कफाचा गोळा असतो. साधारण 6 ते 18 वर्षापर्यंत कफकारक असतं. 18 ते 30-40 पर्यंत पित्त करण्याची उमेद असते ना, मी काहीतरी करणार आहे म्हणजे पित्त असतं. आणि 40 नंतर शेवटच्या क्षणापर्यंत काय असतो, वात असतो. म्हणजे हळूहळू आपले शरीर काय होतं, वाताकडे झुकत जावत अवयव हळूहळू क्षीण होत आपला येण होतो रात्री शेवटच्या क्षणी. तर कफ पित्त लक्षात आलं. वाताचं आपण उद्या घेऊया. अजून काही शंका आहे का विचारायच्या मध्ये? आता पित्तकारक पदार्थ कुठले? आता पित्त वाढतंय मग ते टाळलं पाहिजेत ना आपल्याला. मग कुठले आहेत हे पदार्थ पिकताना फुलताना लाल, पिवळे, निळे असे रंग प्रदान करतात. मग त्याच्यामध्ये कुठलं असतं? पेंडीचे विविध प्रकार, हुलगे, मोहरी, जवस, तूर, उडीद डाळ, अंबूस फळे, शेवगा, दालचिनी, पुदिना, दगडफूल, ओवा, आले, लाल मुळा, कारली, बोर्नविटा म्हणजे मशीन मेड पदार्थ आहे. संत्रे, नारंगी, द्राक्षे, टोमॅटो, लोणची, व्हिनेगार, लसूण, मिरची, जाम, केचप, चहा, कॉफी, वनस्पती तूप, पाव, खारी, बेकरी प्रोडक्ट्स, मच्छी, मांस, डबाबंद अन्न पदार्थ, साठवून ठेवलेले अन्न आणि इन्स्टंट फूड, ताबडतोब मिळणारं फूड, हे सगळं काय आहे, पित्तकारक आहे. कारण काय होणार, हे पचवायला शरीराला त्रास पडतो. आता त्याच पद्धतीने न्याहारीचे पदार्थामध्ये कुठले आहेत पित्तकारक? इडली, डोसा, खमंग ढोकळा, जिलेबी, हायब्रिड धान्य, फास्ट फूड टाळावेत. त्यानंतर तेलाचा तिखट वापर, तेलकट, तिखट हे पदार्थ तुम्हाला वर्ज्य आहेत पित्तासाठी. नंतर अल्कोहोल सेवन, अल्कोहोल माहित असेल ना, ते सुद्धा पित्तवर्धक आहे. अग्नी, क्रोध, शोक, भय, उपासमार, भट्ट्याजवळ काम करणे, एक्सरे रूम मध्ये काम करणे, गंधक कारखान्यात काम करणे, या अशा पद्धतीने म्हणजे जे पित्तकारक आहे त्यांनी उष्णतेजवळ टाळलं पाहिजेत आहे. आता यांच्यासाठी काय महत्वाचं आहे पहा. कफासाठी काय सांगितलं महत्वाचं आहे? मध उष्ण आहे, ते कफाला वितळून टाकतं म्हणजे बरोबर आपलं वजन कमी होतं. आणि पित्त कफ हे काय शीत आहे, ते वितळायला मदत करतं. कारण मध उष्ण आहे आणि पित्त उष्ण आहे आणि त्याला तूप काय करतं, कंट्रोलमध्ये ठेवतं. म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी दररोज सकाळी 2 चमचे तूप घ्यावं. लक्षात आलं. काळे मनुके भिजवलेले, त्यानंतर संत्रे, गोड हलके पदार्थ सेवनात असावे. तर लक्षात आलं. कफासाठी मध, पित्तासाठी तूप. लक्षात आलं. कफ प्रवृत्ती आली लक्षात तुमची पहिली काल सांगितलेली, आज पित्ताची आहे. तर पित्तात काही शंका असेल तर बघा, नाहीतर मग आता आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये वाताचं घेऊया. काय शंका आहे? प्रकृती कशी तयार झाली सगळं माहिती आहे. काळजी काय घ्यायचं तेही सांगितले, कुठले पदार्थ टाळावे हेही सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने आता समजा थंडी आली, थंडीमध्ये कफाला त्रास होणारच कारण तो शीत आहे. उष्णतेवाल्याला शक्यतो त्रास होत नाही आणि वाताला पण होतो. वात कसा शुष्क आणि कोरडा आहे. तर काही प्रमाणात ह्या दोघांना त्रास होईल, वाताला थोडा कमी राहतो.
तो शुष्क आणि कोरडा आहे, थंडीचा परिणाम होत नाही. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर मग वाद घेऊन मग प्रत्येकाला पाणी कसे लागेल, तो जेवेल कसा, उठेल कसा, बसेल कसा, चालेल कसा, हे सगळं उद्याच्याला घेऊया. पित्त प्रकृती कशी चालत येईल तुमच्याकडं, वाताची कशी जाईल, हे सगळं त्याच्यावर ठरवलं असतं. ठीक आहे, थांबूया. हरिओम.